नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्यात 13 जून पासून काही भागामध्ये उष्ण व दमट हवामान राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे। मग यासोबतच कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार आणि त्या संदर्भात आपण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या आगमनास किंचित विलंब झाल्याने अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे। राज्यात 15 जून नंतर मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यासोबत विभागनीय आपण हवामानाचा अंदाज पाहणार आहोत। मुंबई व कोकण आज रोजी 13 जून पासून कसं हवामान असणार, तर इथं हवामान उष्ण आणि दमट राहील। दुपारनंतर हलकी ते मध्यम सरी आणि गडगडाटीसह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। त्यासोबत नाशिक व उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हवामानाच्या संदर्भात माहिती पाहिजे म्हटलं तर हवामान प्रामुख्याने कोरडे व उष्ण राहील। दुपारच्या वेळी तीव्र उन्हाचा त्रास जाणवू शकतो। पुणे व आसपासचा परिसर आकाश ढगाळ राहील आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज आता हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यासोबतच मराठवाडा व विदर्भामध्ये सुद्धा उष्णतेची लाट सदृश्य स्थिती कायम राहील आणि पावसाची 15 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। त्यासोबतच अधूनमधून 13, 14 आणि 15 म्हणजे ह्या 3 दिवसांमध्ये अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या सरी पडत राहतील असा अंदाज हवामान विभागाने मात्र दिलेला आहे। मित्रांनो, अशात हवामानविषयक माहितीसाठी कृषी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।